हाय, कसे आहात? मस्त मजेत ना. वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि काय म्हणतात चालले होते आमची स्वयंपाकाची गडबड, कारण पावसाचं वातावरण झालं होतं आणि एकदा की लाईट गेली की काही खरं नसतं. सगळं अंधारात करायचं म्हटल्यावर खूप खूप अवघड होतं. त्यामुळे काय म्हणतं पटापट एवढा स्वयंपाक तेवढा आवरून घेऊया म्हणून गडबड चालली होती. इकडं कुकर लावला होता, एकीकडे पालक शिजत ठेवलं होतं, पालकचा गरगटा करणार होतो आणि एकीकडे डाळ कांदा करणार आहे. 3 शेगड्यांचा गॅस असताना पटकन स्वयंपाक होतो, जास्त वेळ लागत नाही, पटकन स्वयंपाक होतो, भरपूर वेळ लागत नाही असा. आणि काय म्हणतात कुकर लावला की मोस्ट म्हणजे सगळं स्वयंपाक झाल्यासारखं वाटतं मला तरी. कुकर एक आणि एक भाकरी, भाकरी असू दे किंवा चपाती असू दे, हे दोन्ही जरी झालं ना मला पूर्ण माझा सगळा स्वयंपाक झाल्यासारखा वाटतो. पण बाकीचे जे आयटम असतात ते एखाद्या म्हणजे शिजत ठेवलं तोपर्यंत दुसरं काहीतरी काम करता येतं. चपाती तिने जी शेगडी असली की पटकन स्वयंपाक होतो. एकीकडे कुकर लावला, एकीकडे पालक शिजत घातला आणि आता काय म्हणतात भाकऱ्या चपाती झालं की सगळा स्वयंपाक झाल्यासारखं होतो. कारण काय म्हणतात उन्हाळ्यात भाकऱ्या चपाती करतात इतकी घामाचे लोट लागतात ना, नको नकोसं वाटतंय. कारण हे बाकीचे जे आयटम असतात ते गॅसवरती ठेवून 5 मिनटं आपण साईडला होऊ शकतो किंवा बाजूला बसू शकतो, काहीतरी दुसरं काम करू शकतो. किचनपासून जरासं थोडं गॅसपासून काम थोड्याशा अंतरावर आपण लावून राहू शकतो. तसं भाकऱ्या चपाती करताना होत नाही, कंटिन्युअली तिथे उभं राहून ते आयटम करावाच लागतो, आपण इकडे तिकडे हलवू शकत नाही. त्यामुळे काय म्हणतात ते पहिला करून घेते मी. आता उन्हाळ्यात काय म्हणतात गरमीचा भरपूर त्रास होतो, भरपूर. त्यानंतर सगळा स्वयंपाक झाल्यावरती खूप गरम होतं, तर नाजराच्या पण मला आईस्क्रीम खायची इच्छा व्हायला लागली. प्लीज आईस्क्रीम खायला घेऊन चला. आदरज नव्हतं तोपर्यंत काय म्हणतात आम्ही आईस्क्रीम खाऊन आलो. आणि आदरज असला की मला आईस्क्रीम खायला भेटत नाही, कारण तो असला की त्याचे पप्पा मला अजिबात आईस्क्रीम घेऊ देत नाहीत. त्यानंतर ना पाठीमागे जे बघू शकता मी तुम्हाला सगळे हॉस्पिटल दाखवत होते, कारण काय म्हणतात जवळच आम्हाला सगळे हॉस्पिटल आहेत, लांब लांब अंतरावरती आम्हाला अजिबात जावं लागत नाही. त्यानंतर आईस्क्रीम घेतलं आणि म्हणलं एक राऊंड मारून येऊया चला. आता चला तुम्हाला दाखवते की आम्ही कुठून कसा राऊंड मारून येतो. ते चाललेला होता तर आपण सरळ समोर जर गेला तर तुम्ही राम मंदिर चौक लागेल, इथे बघू शकता. आता रामनवमीचा इथे खरंच खूप मोठा कार्यक्रम असतो. त्यानंतर इथे बघू शकता पोस्टरसुद्धा लावलेलं आहे त्यांनी रामनवमीचं. खूप मोठा कार्यक्रम असेल आता उद्या रामनवमीचा. त्यानंतर ना आम्ही पुढे गेलो. काय म्हणतात हॉस्पिटल जवळ असल्याचा एक फायदा म्हणजे की आम्हाला जास्त अंतरावरती कुठं लांब जावं लागत नाही. मॅटर्निटी हॉस्पिटल असू दे, ॲक्सिडेंटचा असू दे, कुठलंही हॉस्पिटल असू दे, जास्त लांब जावं लागत नाही. तो पावला पावलाला हॉस्पिटल आहे. सगळ्यात म्हणजे चांगली सिव्हिल आहे ते आम्हाला थोड्याशाच अंतरावरती आहेत. प्रत्येक काय म्हणतात जे ठिकाण आहेत मेन मेन ठिकाण जे आहेत ते आम्हाला जास्त लांब लांब नाही आहेत, थोड्याशाच अंतरावरती आहेत. बस स्टँड म्हटला तरी पण थोड्याशाच अंतरावरती आहे. सांगली सिव्हिल मला तरी थोड्याशा अंतरावरती आहे. आणि त्यानंतर ना जास्त अंतरावरती काय म्हणतं जावं लागत नाही. रेल्वे स्टेशन थोडंसं लांब आहे, पण आहे जवळच असल्यामुळे एवढं काय जास्त हे करावं लागत नाही. त्यानंतर सांगलीचं हे चर्च बघू शकता, इथे एक आहे आणि गावात एक आहे, असे 2 चर्च आहेत. इथूनच आम्ही आता आदर चौपानं म्हणलं इथूनच टर्न घ्या. त्याने म्हणलं थोडंसं अजून जरा पुढे जाऊया आणि मग टर्न घेऊया. तर माझ्या आईस्क्रीम अजून संपायची होती. आईस्क्रीम मी घरला आदरजमुळे घेऊन गेले नाही, नाहीतर मग काय मी घरी आणून खाल्ली असती. घरात आईस्क्रीम चॉकलेट काहीतरी आणलं तर असं मला लपून लपून खावं लागतं, त्याच्यासमोर काही खाता येत नाही. अद्रकला आईस्क्रीम म्हणजे आम्ही दही सांगितलेलं आहे आणि चॉकलेट म्हणजे खजूर सांगितलेलं आहे. हे काय म्हणल्यावर चॉकलेट म्हणल्यावर तो खजूर आवडीने खातो आणि आईस्क्रीम म्हणल्यावर दही आवडीने खातो. दही साखर त्याला खूप आवडतं, आवडीने दही साखर तो खातो. आता उन्हाळ्यात डॉक्टरांनी पण आम्हाला तेच सांगितलेलं आहे की त्याला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून दही, ताक असले आयटम जे असतात थंड ते तुम्ही आयटम त्याला खायला देऊ शकता. त्यानंतर न चला असा होता आमचा राऊंड बघा. आम्ही पुढून तिथून परत आलेलो आहोत. तिथं समोरच एक अशी काय म्हणतात, त्यानंतर ना दारामध्ये अशी आमच्या मस्त मैफिल बसली होती. जेव्हापासून रस्ता केलेला आहे ना तेव्हापासून आमच्या घरात कट्ट्यावर बसायचं सोडून दिलेलं आहे आणि डायरेक्ट छान मस्त रस्त्यावरती बसलेले असतात. खूप छान गार काय म्हणतात झाडं असलेल्याचं महत्त्व आत्ता कळत आहे. झाडाची सावली म्हणजे हवा येते आणि रस्त्यावरती बसल्यावरती खरंच खूप गार वाटत असतं. एवढं काय म्हणतात गरम होत नाही, जेवढं म्हणावं तेवढं गरम होत नाही दारात बसल्यानंतर. घरात आलं की की खूप गरम होतं, असं वाटतं अजून बाहेर जाऊन बसावं, घरात यायलाच नको, इतकं गरम होतं घरात. बाहेर खरंच खूप छान आणि थंड वाटतं. धीरज बाबूला ना आता म्हणलं चला उन्हाळा चालू झालेला आहे आणि स्विमिंग टँक जो आहे तो त्याला काढून द्यावा म्हणलं.
तर काय आदरेश बाबूने आमच्या काय वेगळंच केलं, हवा भरायला लावला आणि हवा आपणच सोडला त्याच्यातली, सोडला त्यात बसवा म्हणतोय आणि मला हलवा, दोन्ही साईडनं हलवा. क्रिकेट बघून बघून ना आदिराज असं क्रिकेट खेळायला शिकलेले आहे. दारात असू दे नाहीतर टी व्हीवरती बाबा बघत असू दे, असं बघून बघून तो क्रिकेट खेळायला शिकलेला आहे. आणि तिथे बघू शकता ते फुगवून दिलेलं त्याला, तर त्याचं असं मत होतं की मला दोन्हीकडे धरा आणि हलवा. हवा घालू नको पाण्यात त्याची. गेल्यावर तर साहेब आमच्यावरनं उठायचीच नाही. हवा घालू नको. हवा सोड म्हणणारच नको नाही. त्याची, तर मग कसं आधीच राहणार पाण्यात खेळायला तसंच. खूप आवडतंय आम्हाला आणि ह्याच्या जर घेऊन गेले तर तो अजिबातच उठणार नाही. आपडी थापडी चालू आहे इथं. आपडी थापडी करा. शिकवलेलं बाकी सगळं आम्हाला आपडी कळतं, सगळं थापडी. आम्ही शिकवलेलं तो सगळं गुळाची पटकन कॅच करतो. पापडी, नाही असं नाही. धमक सगळ्या लाडू. गोष्टी तो पटकन कॅच करतो. फक्त एवढंच त्यांचं तोंडातून उघडीनं झालंय. तरी कधी उघडते काय माहित नाही. फक्त बाबा मम्मी नाही, मम्मी असते, मम्मी म्हणून बोलवतोय तो. मी त्याला मम्मी आई असं म्हणायला शिकवलेलं. आ करते, आ आणि ई सगळं एकदम बोलत नाही तो, आ ई असं बोलतोय. पण असू दे, प्रगती तर थोडीशी झालेली आहे. बाबापासून पुढे मामा, मम्मी, पप्पा नाही पापा, आई असं चालू आहे. थोडीफार प्रगती झालेली आहे आदर्श बाबूने बोलण्यासाठी. इथे काय केलं आहे बघा, आईला फोन ठेवायला लावला आहे आणि आपण फोन घेतला आहे आणि काय कुणाला फोन लावणार आहे काय माहीत नाही. आता फोन घेऊन जाईल उचलून. त्याचं असं मत असतं की मी जेव्हा सांगतो तेव्हा तुम्ही, माझं जेव्हा काम असतं तेव्हा बाबा तुमचं फोन मम्मा बाजूला खरं बोलवलं ठेवायचं, माझ्याकडे बघायचं, माझ्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं तुम्ही. आमच्या हातातलं जेवण असं बाजूला काढून ठेवते आणि माझा ऐका असं त्याचं चालू असतं. आता कुणाला फोन लावलाय काय माहीत नाही, आत द्यायला गेलेला आहे. त्यानंतर मी तिथे छोटीशी क्लिप जोडलेली आहे, ती म्हणजे आमच्या क्लासमधली आहे. ऑप्टिकल फायबरचा क्लास आहे जो आपल्या बार्टी संस्थांकडून आलेला आहे. तिथे एक ऑफ लेक्चर होतं आणि काय म्हणतात, ऑफ लेक्चरला सगळेजण छान मस्त गप्पा मारत होते. मग तिथं निघलं तुम्ही काय करता, तुम्ही काय करता. त्यानंतर नाव निघलं म्हणून मी एक यूट्यूबर आहे, माझं यूट्यूबवरती चॅनल आहे. जेव्हा आपल्याला कोणतरी असं छान सर्च करत असतं तेव्हा खरंच खूप भारी वाटतं बघा. इथे ना मला म्हणजे तुमच्या चॅनलचं नाव काय सांगा, मग मी सांगितल्यावर असं चॅनल माझा सर्च करत होते. इतकं भारी वाटत होतं ना, जेव्हा मी काय म्हणतात त्यांनी जेव्हा सर्च केला तेव्हा माझा चॅनल त्यांच्या फोनमध्ये आला तेव्हा इतकं भारी भारी वाटत होतं ना. त्यांनी बघत होत्या माझी व्हिडिओ, इतकी छान भारी फिलिंग होती ती. वाजलेले आहेत तर रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. मला सारखं ना क्लीन द लेन्सचा मेसेज होतो. ह्या आदरीश भाऊमुळे म्हणजे कॅमेऱ्यावरती सारखं काय ना काय येत असतं, त्यामुळे क्लीन द लेन्स सारखा मेसेज येत असतो. तिथे आदरीश बाबूला आलेले झोप येऊ शकतं, कसा गडागडा लोळायला लागलाय. से हाय, हाय हाय करा. हाय, आमचा हाय पण एक आहे आणि बाय पण एकच आहे, सगळं आमचं एकच आहे. असो, काय म्हणतात, तुम्हाला मी ह्याच्यामध्ये एक छोटीशी क्लिप जोडली होती ती म्हणजे क्लासची. तर तुम्ही म्हणत असाल आत्ता कुठला आद्यानीमध्ये क्लास जॉईन केलेला आहे. तर काय म्हणतात, इथं ना बार्टीचा क्लास आलेला आहे, तो आपला आंबेडकर संस्थानाकडून येतो बार्टीचा क्लास, तो आलेला आहे. ऑप्टिकल फायबर म्हणून हा त्यांचा काय म्हणतात सब्जेक्ट आहे, तो शिकवत आहेत, पण छान शिकवत आहेत. असं बसले की असं वाटतंय मी कॉलेजच्या लेक्चरला बसले की काय, खरं सांगतो इतकं भारी वाटते. कारण ज्या वेळेस मॅडम शिकवत असतात आणि त्या नोट्स वगैरे लिहून देत असतात तेव्हा खरंच भारी वाटतं. मला तरी पर्सनली असं वाटतं की मी कॉलेजचे डेज माझे पुन्हा एन्जॉय करत असते. कारण तेवढ्या गडबडीत जावा, तिथे बसा, तुमचं सगळं ऐका, परत त्या नोट्स लिहून घ्या, असं भारी वाटते. कॉलेजच्या दिवसांची आठवण होते बघा. आणि त्यात असं झालं की म्हणजे त्या दिवशी मॅडम आमच्या आल्या नव्हत्या, शिकवणाऱ्या मॅडम असतात, आल्या होत्या का नव्हत्या काय मला आठवलं, बहुतेक आल्या होत्या. पण नंतर थोडासा कंटाळा केले तर नाही सगळेजण 5-2चं टायमिंग आहे, म्हणजे 2 तास आहे, 4 ते 6 असं टायमिंग आहे. त्यानंतर 5:30 नंतर सगळ्यांनी जरा कंटाळा केली, बास म्हणले तर खूप झालं बास होता, मग थांबवले सगळ्यांना. आणि मग म्हणजे पर्सनल सगळ्यांना विचारत होते तुम्ही काय करता, तुम्ही काय करता. तर मग मला माझं यूट्यूब चॅनल आहे, ब्लॉगर आहे, म्हणजे मी यूट्यूबर आहे. तर असं झाल्यावरती म्हणजे तुमच्या चॅनलचं नाव काय आहे सांगा. मी नाव सांगितलं माझं, शामूस व्लॉग म्हणून. मग काय म्हणतं, पर्सनली जेव्हा आपल्याला असं कोणतरी सर्च करत असतं ना तेव्हा इतकं भारी वाटतं ना, खूप छान, म्हणजे ते फिलिंग्स खूप छान होत आहे की कोणतरी आपल्याला यार, आपल्याला कोणतरी सर्च करतं आहे, कोणतरी आपल्याला बघतं आहे, हीच भावना खूप मोठी असते बघा त्यावेळेस. तशीच माझीसुद्धा गत झाली होती, खूप छान वाटत होतं. असं पण काय म्हणतात, प्रत्येकाचं काय म्हणतात, सगळ्याजणी म्हणाल तर निम्म्याला निम्म्या सगळ्याजणी हाऊसवाईफ आहेत. खूप छान मस्त तेवढा तिथे वेळ स्पेंड होतो, 2 तास असतात. त्यामुळं आदिराजला कोण घ्यायला असलं तर मी त्याला घरी सोडून जाते, किंवा झोपला असेल तर मग घरी सोडून जाते, नसेल मग तर कोणीच घरी न्यायला नसेल, आदिराज बाबू त्यावेळेस जागा असेल तर मग त्यालासुद्धा घेऊन जावं लागतं तिथं. आदिराज
आदिराज ऐकला काय आवाज कसा येते आदिराज आ तेवढंच ते आम्हाला आ मम्मी 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 नाही आई पण नाही मम्मी असं चालू केलं आदराज बाबूने मम्मी आणि पप्पा म्हणाला पापा काय म्हणते आदराज पापा असं चला आदराज बाबूच्या आमच्याने आदराज बाबूची गंमत अशी चालू असते आदिराज इकडे या गुड नाईट करूया सगळ्यांनी या की झोप आले ना तुला ये गुड नाईट करूया आपण ये इकडं ये बाय बाय करा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे आमच्या नाईटची प्रार्थना असेल तोपर्यंत शुभरात्री गुड नाईट बाय बाय